नमस्कार जी, ओळखलं का मले? आव मी लीला, ते खंडेराव मेंबर नाही का, त्याची घरवाली. आता कसा माय बाई, आमच्या गावाचा किनी इलेक्शन झाला तेव्हा मी पोया लाटत होती, तेवढ्यात आला बाई आमच्या घरचा मेंबर. मला म्हणते कसा लीला तू, आता तू उभी राह. मला काही समजलं नाही. मी ना म्हटलं आता पोया लाटू की उभी राहू. माझ्या घरचा मेंबर काय म्हणते, अव तुला इलेक्शन मध्ये उभी राह म्हणून राहिलो, सरपंचासाठी बाईची एक सीट रिझर्व आहे. गेली बाई, मी निवडून पण आली. त्या गाववाल्यांना अशी वरात काढली ना वा, मला सगळं लाल पिवळच करून टाकलं. ते काय म्हणतात, गुलालानं. आमच्या घरचा मेंबर तर एवढ्या जोशात होता, तसा काही तोच बनला सरपंच. बाई कोणत्या पदावर आली की माणसाला वाटते की आपण कोणत्या पदावर आहोत, पुढे करते. काय बाई, मी माया पुढे तो बाजा, माया पुढे सगळे नाचत होते, सगळे झिंगायला लागले. मी ना म्हटलं आता तुम्ही चांगलं झिंगा, मग दाखवतो एका माया इंगा. आता त्याच दिवशीची गोष्ट धरा, तो चपराशी आला माझ्या घरी. मला म्हणते की ग्रामपंचायतीत व्हिडिओ साहेब आले, सरपंचाले बोलावलं. गेला ना तो, लागला माझ्या घरचा मेंबर त्याच्या मागे. मी म्हटलं अव थांबा, तुम्ही काय सरपंच हा? मी बोलतो त्याच्यासोबत. माझ्या घरचा मेंबर काय म्हणते, मला तुले काय समजते, तू काय बोलशील त्या माणसासोबत? मोले काय समजते, माया भल्ला पारा घुमला बाई. मी ना म्हटलं त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाचे कावडं खोलले म्हणून आम्ही शिकलो. अजून संविधानाने आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार मिळाला. अधिकार आम्ही गाजव की नाही. लागली मग मी ग्रामपंचायतीच्या रस्त्यानं, तर ठिकाणी टपरी होती. त्या टपरीवर की नाही जवान पोट्टे घेतली देशी आणि झिंगत बसले. एक बांदर तर मला आडवाच झाला ना माय. म्हणते कसा, अरे बाबा नशीब आपला उतान झोपलं, अरे बाबा नशीब आपला उतान झोपलं. जीवाची फजिती आहे का, जीवाची फजिती आहे का, आता मर्दाले किंमत आहे का. आता सरपंच झाल्यात बायका, आता मर्दाले किंमत आहे का, आता सरपंच झाल्यात बायका. बाई तेव्हा मला त्या सावित्रीची आठवण आली. तिले पण एक बांधर असा चाडवा झालता ना, तिनं घेतली चप्पल आणि लावली गालाला. आणि मी पण म्हटलं, अरे किटकिट लावता हुशारी धावता, अरे किटकिट लावता हुशारी धावता. आमचं बी थोडंसं ऐका, आमचं बी थोडंसं ऐका. तुमच्या होटांवर मिशा आहे का, आता सरपंच झाल्यात बायका. तुमच्या होटांवर मिशा आहे का, आता सरपंच झाल्यात बायका. अरे सकाळी उठता दोस्ताले भेटता, देशीचे क्वार्टर लावता. सकाळी उठता दोस्ताले भेटता, देशीचे क्वार्टर लावता. गलीनं फिरता नालीनं लोटता, फुकटच्या भराया मारता. गलीनं फिरता नालीनं लोटता, फुकटच्या भराया मारता. तुमची गावात इज्जत आहे का, आता सरपंच झाल्यात बायका. तुमची गावात इज्जत आहे का, आता सरपंच झाल्यात बायका. बाई दवा कुटी ते बांधार लागलं बाई रस्त्यानं. आता आळण पण किती. आमच्या शेजारच्या रेकराले आला बाई ता. ते बाई काय म्हणते, आमच्या रेकराला ठोका केला. गेली मी भेटायला, तर ती गेली आणि डचकूनच गेली ना. तर ती एक देवी आली होती. ते देवी काय म्हणते, हा काय हा धुवारा, काय हा अंगारा. तर ते एक गाणं सुरू होतं, काय माय 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 मायचं निंबाखाली घर, कावळे हाकते ढर ढर. ते देवी काय म्हणते, सांग रेकरा सांग, हात्या चिंचे खाली गेलता तवा याले पकडलं. सांग सांग तुले बोकड कापीन. सांग सांग त्या देवीची ओटी भरीन. सांग सांग तुले 11 रुपयाचा नवस देईन. काय बाई, इकडे यायचा धिंगाणा सुरू आणि तिकडे ते रेकरू पेंगायला लागलं. बंद करा धिंगाणा. शेजारच्या रेकराला ताप आला होता, त्याची डॉक्टरले बोलावलं.
डॉक्टर म्हणतात की या लेकराला मलेरिया झाला. कसा काय नेऊन मलेरिया? आजूबाजूला सगळे पाण्याचे डबके आणि त्याच्यावर मच्छर. कसा काय नेऊन मग मलेरिया? त्या डॉक्टरले पाहून ती देवी अशी पराली नव, काही बोलणं सुचेना. मग म्हणून म्हणतो, आपल्याला जर रोगराईपासून दूर राहायचं असेल तर आपलं गाव स्वच्छ ठेवा. अजून करोना अजून गेला नाही बरं, म्हणून मास्कचा पण वापर करा, अजून सॅनिटायझरचा पण वापर करा. अजून मुलीला पण शिकवा, कारण की मुलगी शिकेल तर ते आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं नाव उंच करेल. मग ऐकाल की नाही या अडाणीची गोष्ट? ऐकाच लागेल, कारण की मी बनेल सरपंच नाही, कारण की मी आहे त्या सावित्रीची लेक. चालतो आता, खूप उशीर झाला. धन्यवाद.